बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी बदलले. तपास पथकामध्ये बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवण्यात आलेले आहे. सुभाष मोठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे हे नवे अधिकारी असतील. एकही आरोपी सुटता कामा नये, कुणावर देखील दयामाया करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन. आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. तपासणी काय सुरू ते आम्हाला समजलेलं नाहीये. आरोपींना सोडणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलंय. एसआयटीचे प्रमुख तेली साहेब तपासाबाबत माहिती देतील, तर आंदोलन पुढे ढकलण्याबाबत एसआयटीकडून मागणी आहे. धनंजय देशमुखांची माहिती. बीड जिल्ह्यात 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी. शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. सरकार आरोपींना पाठीशी घालत नाही. कुणीही तपासातून सुटणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं आता अवघड करणार. जरांगेंचा इशारा. खंडणीतील आणि खुनातील आरोपी एकच आहे, त्यांच्यावरती मकोका लावा. जरांगेंचं विधान. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव आत्मदहन करेल. मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. 14 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात. आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडतील का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख यांचा संतप्त सवाल आहे. बीड प्रकरणामध्ये मकोका लावलेली साधी पोर आहे. मुख्य आरोपी निर्धास्तपणे बाहेर फिरतोय. संजय राऊतांचा आरोप. पवन शेट्टीमधील वादामधूनच भीती वाटते असं संतोष देशमुखांचं म्हणणं असायचं आणि भांडण झाल्यापासूनच देशमुख अस्वस्थ देखील होते. त्यांचे सारखे फोन सुरू असायचे. संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9शी बोलताना ही माहिती आहे. संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे हे स्पष्ट झालं. अंबादास दानवेंचं विधान. सरकार न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्यानंच देशमुख कुटुंबाला बाण फुटला असावा, अशी प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर का मकोका लावला नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा राज्य सरकारवर निशाणा. फडणवीस कोणताही विषय निष्कर्षापर्यंत आल्याशिवाय सोडत नाही. धनंजय मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्णपणे पडलेलं आहे आणि इतिहास कधी त्यांना माफ करणार नाही. रोहित पवारांचा ट्विट. आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे केज न्यायालयाचे आदेश आहेत. तर लातूरच्या कारागृहामध्ये ठेवण्याची आरोपी विनंती केज कोर्टाकडून अमान्य. विष्णू चाटेला कोर्टात हजर करतेवेळी सरकारी वकील गैरहजर, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी मांडली बाजू. वकील गैरहजर असल्यानंच त्यांची ऑर्डर रद्द करा. बजरंग सोनवणेंची मागणी. सुशील वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये दाखल फिर्यादीवर सोलापूर कोर्टात सुनावणी. 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. तर सोलापूर MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश. सुशील हा वाल्मिक कराडचा मुलगा आहे. धाराशिवमध्ये धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी टाकीवर चढलेल्या आंदोलकाला भोवळ. आंदोलकावर उपचार सुरू आहेत. तर काही आंदोलकांचा टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर. जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी आल्याचा हाकेंचा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर. नौसेनेच्या 2 युद्ध नौका आणि 1 पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुंबईत शाखा प्रमुखांसह सर्व पदांवर नव्यानं नियुक्ती केली जाईल. 23 तारखेला शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. शिवसेना नेते रामदास कदमांची माहिती. पुण्याच्या भोरमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. आमदार शंकर मांडेकरांच्या हस्ते प्रवेश. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं कंबर कसली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते श्रीकृष्ण गुरुदत्त महाविद्यालय आणि विद्यालय या ठिकाणी पतसंस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. ग्रामीण भागामधल्या मुलींसाठी निवासाची सोय होईल. शहांच्या कालच्या वक्तव्यावर पवारांसोबत गप्पा मारल्यात. शहांनी थोडं रिसर्च करून बोलावं. सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया. राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी तयार. सूत्रांची माहिती. येत्या 2 दिवसांमध्ये यादी जाहीर होण्याची शक्यता. काल रात्री उशिरा 3 प्रमुख नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर 15 तारखेपर्यंत पालकमंत्री पदावर तोडगा निघेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप महायुती सज्ज झाली. बावनकुळेंची माहिती. कार्यकर्त्यांमध्ये वाकड्या नजरेनं बघितल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवेन. पालकमंत्री होण्याआधी गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आता नेमणूक होणार आहे. हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती आहे. टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा नोंदवला आहे. मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून आता चौकशी सुरू आहे. एफआरमध्ये 66 गुंतवणूकदारांची 13.85 कोटी रुपयांची रक्कम नमूद करण्यात आली आहे. टोरेसच्या कांदिवलीमधील कार्यालयावर छापे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळा प्रकरणी तपास सुरू आहे. टोरेसच्या मुंबईमधल्या सर्व कार्यालयांमधून 9 कोटींमधून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडवू शकतं. शालेय शिक्षण महाराष्ट्रामध्ये पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास. ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. ठाणेकरांचा सूर चांगला आहे. फडणवीसांकडून ठाणेकरांचं कौतुक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पर्यटन विकास आराखड्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. प्रलंबित कामं मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शरद पवार आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. वायबी चव्हाण सेंटरवर पत्रकार परिषद असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. स्थानिकांची माहिती आहे. सिडकोच्या घरांच्या लॉटरीमध्ये मुदतवाढ देण्याची शक्यता. सिडकोमध्ये एकाच कुटुंबामध्ये 2 घरं घेऊ शकतील असा निर्णय घेणार सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचा निर्णय. रत्नाकर गुट्टेंच्या विधानावर महादेव जानकरांकडून नाराजी. आम्ही महायुतीसोबत नाही आहोत. जानकरांकडून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. बांगलादेश आणि रोहिंग्यांना आम्ही बाहेर काढणार. बांगलादेश आणि रोहिंग्यांबाबत मंत्री नितेश राणेंची भूमिका आहे. कांदा साठवण्यासाठीचा कांदा चाळ उत्तम पर्याय आहे आणि अधिकारी जास्तीत जास्त कांदा उत्पादनाची कांदा चाळ घ्यावे आणि त्यासाठी प्रोत्साहन द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या सूचना आहेत. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची परवानगी मिळालेली आहे. राख वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचाचा मृत्यू प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये टिप्पर चालकाला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट झाली आहे. पालिकेचा निधी आता 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर आला आहे. मुंबई फेस्टिव्हलला यंदा होणार नाही आणि पर्यटन विभागाच्या सादरीकरणामध्ये मुंबई फेस्टिव्हलचा उल्लेखच टाळण्यात आलेला आहे. अंधेरीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मृत व्यक्तींच्या नावे पात्रता झाली आणि 6 झोपडपट्टीवासियांची पात्रता रद्द करण्यात आली. दलालांमार्फत बोगस झोपडपट्टीवासीय पात्र करण्याच्या प्रकारानंतर प्रशासन अलर्ट मोडवर. कल्याण डोंबिवलीमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बेशिस्त चालकांमुळे पीएमपीएल बसच्या अपघातामध्ये वाढ झाली. मागील वर्षामध्ये 61 अपघातांची नोंद झाली तर 24 मृत्यू असून 21 जण जखमी झालेले होते. पुण्यातील हडपसर भागामध्ये तडीपार गुंडांकडून खंडणी मागण्याचा प्रकार. किराणा दुकानदारांकडे आता हत्यारांचा धाक दाखवून त्यांनी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलेला आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण आहे. पालघरच्या जव्हार आगारामधील बसेसची दयनीय अवस्था. मोडकळीस आलेल्या बसेसला काथ्याचा आधार आहे. प्रवाशांसह वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्या आणि फुलांची आरास तर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी. पालघरमधील 35% वनक्षेत्र घटले. भूमाफियांकडून जंगलतोड. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या अहवालातून ही माहिती उघड झाली. सोलापूरच्या गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी याचं आयोजन. पोलिसांच्या कारवाईनंतर नागपूरमध्ये जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. इंटरनेट इंस्टाग्रामवर उघडपणे मांजाची विक्री होते. अकोल्यात नायलॉन मांजावर पालिकेकडून कारवाई. विक्रेत्यासहित ग्राहकाला ताब्यात घेतल्या. आरोपींवर रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धुळे शहरातील श्री शाकंभरी माता मंदिरामध्ये शाकंभरी पौर्णिमेनिमित्त जन्मोत्सव साजरा झाला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. धुळे शहरामध्ये 26 जानेवारीपासून एका दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. सध्या शहरामध्ये 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. जळगावच्या जामनेर तालुक्यामधल्या तोंडापूरसह परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ. रानडुकरांकडून 2 एकरवरील मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. जालन्यातील गाढे सावरगावमधील शेतकऱ्यांना 2 हेक्टर मोसंबी बागेवर चालवले कुऱ्हाड. फळगळती आणि भाव नसल्यानं शेतकरी संकटात आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरलेत. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1700 ते 1800 रुपयांचा दर मिळतोय. जळगाव तालुक्यातल्या चिंचोळी गावामध्ये मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. तूर कापणीसाठी आणि काढणीसाठी मजूर नसल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले तालुक्यातल्या आडोली गोपीनाथवाडीमध्ये 20 फुटी लाल भेंडीचं झाड विकसित झालंय. डॉक्टर अनंत प्रभू आजगावकर यांच्या कामगिरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. उल्हासनगरमध्ये कैद्याला गांजा देण्यासाठी कोर्टात आलाय तरुण. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसलाय. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची महसूल विभागातील अधिकाऱ्याला शिवीगाळ. अधिकाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांना उदय सामंतांकडे तक्रार केलेली आहे. बुलढाण्यातील केस गळती बाधित गावांमध्ये आयुष मंत्रालय दाखल झालं. आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडून तपासणी. परभणीमध्ये ई-केवायसी करण्यासाठी अद्यापही बँकेतील गर्दी कमी होईना. महिलांची सतत गर्दी होत असल्यानं बँकेत इतर व्यवहार करण्यासाठी आलेल्यांना त्रास होत आहे. नागपूरमध्ये वाघाचा हल्ला झाला आणि त्यामध्ये शेतमजुराचा मृत्यू झाला आणि ग्रामस्थ आता आक्रमक झालेत. परशिवनी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केलंय. चंद्रपूरच्या वन विभाग पथकाकडून धाराशिवमधील वाघाचा शोध. मानवी वस्तीमध्ये दहशत पसरवणाऱ्या वाघाचा शोध सुरू आहे.